एका मांजरीने संपवले संपूर्ण संपूर्ण कुटुंब. होय, ही धक्कादायक सत्य घटना घडली आहे नाशिक जिल्ह्यातील देवळी या गावात. ही घटना ऐकून तुम्ही सुद्धा हादरून जाल, त्यामुळे घटना शेवटपर्यंत नक्की बघा. नाशिक जिल्ह्यात एक छोटंसं गाव देवळी होतं. त्या गावातील बहुतेक लोक शेतकरी आणि मजूर होते. त्यामुळे गावात शेती आणि विहिरी होत्या. गावातील लोक साधे आणि सरळ एकमेकांना त्यांना मदत करणार होते. याच गावात छोट्याशा आणि पडक्या भिंतीमध्ये राहत होतं अनिल महादेव कांबळे यांचं कुटुंब. त्यांच्या कुटुंबात त्याची बायको अनिता कांबळे, त्याचे वडील महादेव कांबळे आणि त्याची आई सुलभा कांबळे राहत होते. आणि त्याला 2 मुलंही होती. मोठा मुलगा अमेय आणि लहान मुलगी श्रेया. अमेय हा 4थीमध्ये शिकत होता. तो अभ्यासाबरोबर खेळातही हुशार होता आणि तो आपल्या आईवडिलांचे सर्व मला ऐकायचे. पण लहान मुलगी श्रेया ही खूप खोडकर आणि मस्तीखोर. त्यांची आर्थिक परिस्थिती काही चांगली नव्हती. त्यांचं घर पूर्णपणे शेतीवर अवलंबून. अनिल हा रोज शेतामध्ये कामाला जायचा आणि त्याची बायको अनिता मी त्याला शेतामध्ये मदत करत असे. वडिलांचं वय झाल्यामुळे ते घरीच राहायचे आणि अनिलची आई हे अंथरुणात पडली होती. त्यामुळे सर्व कुटुंबाचा भार हा अनिलवर होता. त्यांचं घर खूप छोटं आणि त्याला मातीच्या भिंती होत्या. पावसाला त्यांच्या घरामध्ये पाणी ठपकायचे. त्यांच्या घरात साधी लाईटही नव्हती. ते कलोकीमध्ये जेवण करायचे, पण त्यातही ते सुख शोधायचे आणि आनंदी राहायचे. पण हा आनंद फार काही टिकणार नव्हता. त्यांच्या घरावर एक काळ संकट येणार होतं. 15 जून 2025 रोजी सर्व काही ठीक होतं. अनिल कामाला जायला निघाला होता आणि मुलंही शाळेत जायला निघाली होती. पण अचानक बाहेरून एक छोटंसं मांजरीचं पिल्लू त्यांच्या घरात येतं. श्रेयाची नजर त्या पिल्लाकडे जाते. श्रेयाला प्राणी खूप आवडतात, त्यामुळे ती त्या पिल्लाला उचलून घेते. अनिता श्रेयाला ओरडते, श्रेया, त्या पिल्लाला खाली ठेव, जाऊ दे त्याला. पण श्रेया आणि त्याचं काही ऐकत नाही. नंतर अनिताला राग येतो. ती श्रेयाला जोराने ओरडते. श्रेया रडायला लागते. श्रेयाच्या रडण्यामुळे अनिल अनिताला समजावतो, पिल्लूच तर आहे छोटं, राहू दे ना. हे ऐकताच श्रेया खुश होते. त्या दिवसापासून ते मांजरीचं पिल्लू त्यांच्या घरात राहू लागलं. त्यांना माहिती नव्हतं की हेच पिल्लू त्यांचं कुटुंब संपवणार होतं. अमेय आणि श्रेया त्या पिल्लासोबत रोज खेळत. त्यांना ते खूप आवडायला लागलं होतं. ते दोघे शाळेतून घरी आल्यावर रोज त्या पिल्लासोबत खेळत. श्रेया त्याला रोज दूध पाजायची. अनिल घरी आल्यावर ते पिल्लू त्याच्या पायाजवळ लोळत असे. अनितालाही ते पिल्लू आवडायला लागलं होतं. ते पिल्लू त्या घराचा भाग बनला होता. श्रेया त्या पिल्लाला रोज रात्री स्वतःच्या सोबत झोपवत असे. पण 20 जून हा दिवस त्यांच्यासाठी भयानक ठरणार होता. रात्रीची वेळ होती. पाऊस खूप पडत होता. छतातून पाणी गळत होतं. घरामध्ये लाईटही नव्हती. श्रेया रोज सारखं त्या पिल्लासोबत झोपली होती. अचानक त्या पिल्लाने रात्रीच्या अंधारात श्रेयाच्या हातावर चावा घेतला. श्रेया मोठ्याने रडायला लागली. घरातील सर्वजण उठले. अनिताने श्रेयाजवळ घेतलं आणि तिला शांत केलं. रात्रीच्या अंधारामुळे अनिताला दिसलं नाही की त्या पिलाने श्रेयाला चावा घेतला आहे आणि श्रेयाच्या हातावर त्या मांजराचे दात लागले होते. सकाळ झाली. कोणीच तिच्याकडे लक्ष दिलं नाही. ही चूक त्यांना त्यांचं आयुष्य संपवणार होती. खरं सांगायचं तर त्या मांजरीला रेबीज झाला होता. होय, रेबीज. तुम्हाला माहीत नसेल, पण कुत्र्यांबरोबरच मांजरालाही रेबीज होतो. हा रोग खूप भयानक आहे. त्या मांजरीने श्रेयाला चावलं होतं. त्यामुळे श्रेयाच्या शरीरातही तो विषाणू वाढत होता. यापेक्षा भयानक म्हणजे त्या मांजरानं केस कधी न कळत त्यांच्या जेवणातही जात होते. त्यामुळे हा रोग पूर्ण घरभर पसरला होता. तो संसर्ग सारखा वाढत होता. काही दिवसांनी अनितालाही याचे परिणाम जाणवू लागले होते. तिला खूप ताप व अंग दुखत होते आणि रक्ताच्या उलट्यासुद्धा होत होत्या. पण तिने घरी सांगितलं नाही, कारण घरची परिस्थिती चांगली नव्हती. त्याकडे तिने दुर्लक्ष केलं. पण काही दिवसांनी त्यांच्या दोन्ही मुलांना, श्रेया आणि अमेय, याला भयंकर ताप येऊ लागला आणि त्यांनाही रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या. घरातील सर्वजण घाबरले. त्यांनी त्या दोघांना छोट्या डॉक्टरांकडे नेलं. डॉक्टरांनी त्यांना तापाच्या गोळ्या दिल्या आणि सांगितलं, 1-2 दिवस आराम केला तर होतील बरे. घरच्या जीवात जीव आला. पण त्यांना हे माहीत नव्हतं की त्यांना ताप नाही, त्यांना रेबीज झाला आहे. अनिल आणि अनिताला वाटलं की ते 2 दिवसांनी बरे होतील. पण काही दिवसांनी परिस्थिती खराब झाली.
रोग संसर्गसारखा पसरत होता आणि दिवसेंदिवस वाढत होते आणि काही रक्ताच्या उलट्या होत होत्या. पण त्याने त्याकडे दुर्लक्ष केलं होतं. घरातल्यांना पोटदुखी, उलट्या, जुलाब, ताप हे वाढू लागले. काही दिवसांनी मुलांसोबत घरच्यांच्या अंगावर गोल वर्तुळासारख्या फोड्या आणि त्यांची त्वचा लाल पडत चालली होती. गावकऱ्यांनी हे सगळं बघितलं. ते घाबरले. त्यांना वाटलं या घरावर काहीतरी शाप आहे. काहीतरी रोग झाला आहे म्हणून त्यांचा चेहरा लाल पडला आहे. जे गावकरी एकमेकांच्या मदतीला धावून जात होते ते आता अनिलच्या कुटुंबापासून लांब राहत होते. त्यांना त्यांची खूप भीती वाटायला लागली होती. हे खूप वाढतच चाललं होतं. हा रोग सर्वांना झाला होता. पण अनिलकडे मोठ्या डॉक्टरांकडे जाण्यासाठी पैसे नव्हते, म्हणून त्याने कर्ज काढून फक्त मुलांना मोठ्या डॉक्टरांकडे नेलं. पण डॉक्टरांनी सांगितलं आता खूप उशीर झाला. अनिलच्या पायाखालची जमीन सरकली. त्याने डॉक्टरांना विनंती केली, कृपया माझ्या मुलांना वाचवा, मी काहीही करायला तयार आहे. डॉक्टरांनी अनिलला सांगितलं यांना रेबीज झाला आहे, याच्यावर काही उपचार नाही. डॉक्टरांनी अनिलला विचारलं, तुमच्या घरात कोणता कुत्रा किंवा मांजर आहे का? कुत्रा किंवा मांजरांमध्ये रेबीज रोग होतो. अनिल रडत हो म्हणाला, आहे आमच्या घरात, माझी आणि मी तिला ठेवण्यासाठी परवानगी दिली होती. अनिल कांबळे यांच्या कुटुंबावर ओढवलेली ही घटना आपल्याला एक भयंकर पण आवश्यक धडा शिकवते. अज्ञान आणि निष्काळजीपणा किती मोठं संकट आणू शकतात. श्रेयाने निरागसपणे घरात आणलेलं मांजरीचं पिल्लू हे त्यांच्या आनंदाचं कारण बनलं होतं. पण त्या एका छोट्या कृतीमुळे संपूर्ण कुटुंब नष्ट झालं. यामागची सर्वात मोठी चूक म्हणजे प्राण्यांमुळे होणारे रोग याविषयी अज्ञान आणि योग्य वेळी वैद्यकीय उपचार न घेणं. अनिताने पिलाने चावा घेतल्यानंतर श्रेयाकडे दुर्लक्ष केलं. डॉक्टरांकडे तातडीने नेलं नाही आणि रेबीजसारखा प्राणघातक रोग घरभर पसरत गेला. गावकऱ्यांनीही अंधश्रद्धेने शाप असल्याचं समजून मदत करण्याऐवजी दुरावा घेतला. या घटनेतून प्रत्येकाने हे लक्षात घ्यावं की कोणत्याही प्राण्याने, मग तो कुत्रा असो वा मांजर, चावा घेतल्या असल्यास त्याची तातडीने तपासणी आणि लस देणं अत्यावश्यक आहे. तसेच पाळीव प्राण्यांना वेळोवेळी रेबीजची लस देणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. अनिलने जर त्यावेळी थोडी खबरदारी घेतली असती, श्रेयाला ताबडतोब डॉक्टरांकडे नेलं असतं, तर कदाचित हे संपूर्ण कुटुंब वाचलं असतं. या घटनेतून आपण एकच गोष्ट शिकतो, प्रेमाने प्राण्यांना सांभाळा, पण सावधगिरी कधीही विसरू नका. अनिल कांबळे यांच्या कुटुंबाची ही घटना आपल्याला एक महत्त्वाचा धडा शिकवते. अज्ञान आणि निष्काळजीपणा कधीही जीवघेणं ठरू शकतं. एका निरागस मुलीने मांजरीचं पिल्लू घरी आणलं आणि त्याच पिल्लाने संपूर्ण कुटुंब संपवलं. कारण साधं होतं. त्या मांजरीला रेबीज झाला होता. पण कुटुंबाला त्याचं गांभीर्य कळलं नाही. आजच्या काळात प्रत्येकाने हे लक्षात ठेवायला हवं की कोणत्याही प्राण्याने चावा घेतल्यास, अगदी छोटा जरी असेल, तरी तातडीने डॉक्टरांकडे जावं आणि रेबीजची लस घ्यावी. पाळीव प्राण्यांना वेळोवेळी लसीकरण करणे आणि स्वच्छतेकडे लक्ष देणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. ही घटना सांगते की प्रेम असावं, पण सावधगिरी त्याहून महत्त्वाची. एका छोट्या चुकीने अनिलचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं. म्हणून मित्रांनो, अशा सत्य घटनांमधून शिकत रहा आणि समाजात जागरूकता पसरवा. अशाच थरारक आणि सत्य घटनांच्या कथा ऐकण्यासाठी आमचा YouTube चॅनल मराठी गोष्टी गंध नक्की सबस्क्राईब करा.